कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे देवा, केवढे ऑप्शन्स आहेत डेकोरेशनचे, कोणतं सिलेक्ट करू काहीच कळत नाहीये। मला ना काही कळणार नाहीये, मी भावना ताईलाच कॉल करून विचारते, ती करेक्ट सांगेल मला। भावना ताई, जानू, जन बरं झालं तू आलास, मला ना तुला जानू, अरे जानू. जया जानू, जानू आज मी खूप खुश आहे। आज सलग तिसरं डील पास झालंय आमचं। इतक्या वर्षात हे असं कधीच घडलं नव्हतं। अँड आय एम शुअर हे सगळं ना तुझ्या विशमुळे पूर्ण झालंय। खरंच तू तू खूप लकी आहेस माझ्यासाठी। जन, माझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये, ही सगळी तुझी मेहनत आहे। ते रिझन काय असेल जानू, खूप खुश आहे। हे बघ, आपलं लग्न झाल्यापासूनच या सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात माझ्या आयुष्यात, खरंच। आणि हे सगळं ना मी नव्याने रिअलाइज करतोय दॅट यू आर द बेस्ट जानू, यू आर द बेस्ट। जयन, काय करतोस तू जयन? अरे थांब जयन, जयन ऐक माझं, प्लीज थांब। आय एम व्हेरी हॅपी जानू। जयन, हे बघ मला चक्कर यायला लागली आता, प्लीज माझं डोकं गरगरते, प्लीज उतरव मला हे खाली। बघ, तुला मजा येते ना? नाही जयन, मला हे बघ तुझी स्माइलच बघायची म्हणूनच। जयन, जयन काय करतोयस तू? जयन मला गरगरतंय, जयन प्लीज थांब, जयन, जयन थांब। सॉरी जानू, मला कळत कसं नाही, मी परत परत ती चूक कशी काय करू शकतो जानू? म्हणजे मी काही केलं ना त्याचा तुला त्रास होत असतो। मला खरंच हे का नाही कळत, मी होपलेस आहे, खरंच होपलेस। जयन थांब, खरं तर मी सॉरी म्हणायला हवं नाही, म्हणजे सुरुवातीला मलाही छान वाटत होतं, मज्जा येत होती, पण नंतर ना डोकं गरगरायला लागलं, चक्कर यायला लागले, म्हणून मी ओरडून म्हटलं, खरंच सॉरी। मला माहित होतं जानू, म्हणजे मी तुला हे जे गोल गोल फिरवत होतो ना ते तुला आवडत होतं ना? हो जानू, माझ्या प्रेमाचा तुला कधीच त्रास होणार नाही जानू, कारण खऱ्या प्रेमाचा कधीच कोणाला त्रास होत नाही। उलट प्रेम आपल्याला सगळ्या त्रासातून मुक्त करतं। जानू, प्रेम आहे ना, ही जगातली सगळ्यात बेस्ट फिलिंग असते, आणि ही फिलिंग आपण दोघं एकमेकांना भरभरून देतो। जानू, जानू आपण असेच एकमेकांवर भरभरून प्रेम करत राहू, ओके? आपण कधीच एकमेकांपासून लांब जायचं नाही जानू, कधीच नाही। जानू, कधीच नाही जानू। ललिता, सोहळं मिळालं का हो? हे काय काढूनच ठेवलं। ललिता, गावामध्ये एक चांगली गोष्ट घडली। संपतराव आणि गुणोजीराव दोघेही एकत्र आल्यामुळे इतकी वर्ष देवीचा उत्सव जो बंद पडला होता तो पुन्हा एकदा सुरू झाला। खरंच की ललिता, माझ्या मनात एक कल्पना आहे, म्हणजे एकदा मी आप्पांना सांगितलं होतं, पण आज तुम्हालाही सांगतो। सईला सून करून घेण्याचा विचार आमच्या मनात आहे। अगं बाई, अगदी माझ्या मनातलं बोललात बघा। हो ना, उत्तम। देवीच्या उत्सवामध्ये सामूहिक विवाह सोहळा साजरा होणार, त्या दोघांना चालणार असेल तर या सोहळ्यात त्यांचंही लग्न उरकून टाकू। काय वाटतं तुम्हाला? आता कुठे विश्वा जान्हवीच्या विचारातून बाहेर पडला होता, बिझनेसच्या मागे लागला होता, आणि अशातच पुन्हा लग्नाचा विषय काढायचा म्हणजे खचून जाईल तो। हे होता कामा नये। मी काय म्हणते, लग्नाची थोडी घाई होते असं नाही का वाटत? म्हणजे बघा ना, आपल्याला वाटतंय मुलांचं लग्न व्हावं, पण मुलांचंही मत आपण विचारात घ्यायला हवं। त्यांना असं गृहीत धरलं असं नको ना वाटायला।
तुमचंही म्हणणं बरोबर आहे. नाही म्हणजे म्हणजे एक निमित्त झालं होतं. बाकी तुम्ही बोला, तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर लोकांशी बोलून बघ. तयारी करा तुमची. अरे देवा, परमेश्वरा. काही अगं मी काय म्हणते, उद्या बाबांचा वाढदिवस आहे तर आपण काहीतरी स्पेशल प्लॅन करूयात का त्यांच्यासाठी? नाही म्हणजे मी आणि जयंत त्यांना भेटायला येणारच आहोत. त्यांनाही खूप छान वाटेल. आणि तुला माहिती आहे का, मी तर बाबांसाठी एका स्पेशल केकची ऑर्डर दिली आहे. पण अजून काहीतरी करूयात का? आणि हो, आपण बाबांना गिफ्ट काय द्यायचं? घरच्या घरी करू ना आपण पार्टी, उगाच सगळ्यांना दगदग नको व्हायला. ताई मी काय म्हणते, आपण थोड्या वेळाने बोलूयात. मी करते तुला परत कॉल. हो 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 करते. बाय बाय. जयंत, काय चाललंय तुझं? कॉलवर बोलत होते ना मी. आय एम सॉरी. जयंत, मी सॉरी. अरे बाबांचा उद्या वाढदिवस आहे, सो त्याच बाबतीत सगळं डिस्कस करत होते आणि तू असं अचानक आलास म्हणून सॉरी. ओके. एक मिनिट, मला सांग, तू मला पुन्हा काही सरप्राईज देणार आहेस? तुला कसं काय कळलं? जयंत, तुला ओळखायला लागलीये मी आता. जेव्हा तुला मला सरप्राईज द्यायचं असतं ना, तेव्हा हा असा चेहरा करून येतोस तू माझ्या समोर. चल आता पटकन सांग, काय सरप्राईज आहे? खरंच सांगू? हो, खरंच सांग. आर यू रेडी? येस आर यू शुअर? येस. ओके. जयंत, अरे लक्ष्मी, लक्ष्मी, सुप्रभात. सुप्रभात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा श्रीनिवास. खूप खूप धन्यवाद. अहो काय करताय? अहो काय? काय चाललंय तू? अहो आता 60 जवळ आली आहे तुमची. हा, पण साठी झाली नाही बरं का अजून. वाटतो का मी साठीचा? सांग. नाही तेच म्हणते, साठीचे वाटत नाही तुम्ही. अजूनही तुमच्या चेहऱ्यावर तेच तेज आहे, तुमच्या मनात माझ्याबद्दल तेच प्रेम आणि कुटुंबासाठी धडपड करण्याची तीच जिद्द अजूनही आहे. एक गोष्ट विसरलीस लक्ष्मी, तुझी स्वप्न पूर्ण करण्याची चिकाटी ती सुद्धा अजूनही आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.